सुरू असलेल्या हिंसाचाराला केंद्र सरकारच जबाबदार असल्याची टीका ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारासंदर्भात राऊतांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। बंगालमध्ये हिंसाचार उसळलेला आहे। मणिपूरप्रमाणे आतापर्यंत 7 लोक ठार झाले। जो आकडा येतोय 3चा तो खोटा आहे। मी सकाळी माहिती घेतली, 7 लोक ठार झालेत, अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशाला आग लावायची आहे आणि ही आग पूर्ण झाली पुढल्या 2 वर्षात की लोकसभा निवडणुकांना सामोरं जायचं आहे। सुरेंद्र अधिकारी जे आहेत त्यांच्या देखील पीएची हत्या करण्यात आली। त्याच्यामुळे देखील असं म्हटलं जातं की तो हिंसाचार तिकडे उसळलेला आहे। पाहावं लागेल, पण हिंसाचार जर उसळला तर त्याला जबाबदार पूर्णपणे केंद्र सरकार असेल। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला की भारतीय जनता पार्टी जबाबदार आणि पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही हे योग्य। संजय राऊत किती दुटप्पीपणा करताय। पश्चिम बंगालमध्ये कशा पद्धतीने 15 वर्ष ममता दीदीने गुंडगिरी केली असेल याची कल्पना तुम्हाला येते। ममता दीदींची दहशत काय होती याची कल्पना तुम्हाला येईल। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचं 9 तारखेला सरकार स्थापन होईल। हे सरकार स्थापन झाल्यानंतर पश्चिम बंगालमधली दहशत, पश्चिम बंगालमधली दीदीगिरी समूळ नष्ट करण्याचं काम तिथले मुख्यमंत्री, तिथलं सरकार निश्चितपणे करतील। आमदार रोहित पवार यांनी आगामी निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता असल्याचं भाकीत वर्तवलंय। अजितदादांचा पक्ष जर सातत्यानं भाजपच्या सोबत राहिला तर पक्ष म्हणून आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं वक्तव्य रोहित पवार करतायत आणि त्यामुळेच कदाचित उद्या पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ शकतो अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे। अजितदादांचा पक्ष हा सातत्याने भाजपवर राहिला आणि उद्या जाऊन भाजपवर राहून जर पवार परिवारातून एखाद्या व्यक्तीला त्यांनी दिलं आणि उद्या आमचा पक्ष हा भाजपच्या विरोधात सातत्याने राहणारच आहे आणि आम्ही जर कुठल्या तरी दुसऱ्या पवार सोडून दुसऱ्याला दिलं तर पवार विरुद्ध पवार नाही होणार। पण आमच्याकडनं जर पवार परिवारातला एक व्यक्ती कारण का ते सातत्याने भाजपबरोबरच थांबतात अजितदादाचा पक्ष, तर मग कदाचित उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होऊ शकतं। कारण 2 वेगळे पक्ष आहेत। आपण भूमिका घेत असताना आता पार्टी म्हणून कधी मवाळ भूमिका घेऊन चालणार नाही। आपल्याला घेताना आक्रमक भूमिका, लोकांच्या हिताची भूमिका, रस्त्यावर संघर्षाची भूमिका अशाच पद्धतीने आपण जर काम केलं तरच कुठेतरी लोकांचा विश्वास हा आपल्यावर बसू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।